खोट्या गीतेनं हातात बंदूक घेतलेले व्हिडिओ देखील आता त्याचे सोशल मीडियावरती व्हायरल होऊ लागले। आता यावर प्रशासन काय कारवाई करतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणि यानंतर थेट जाऊयात मंत्री संजय शिरसाट सध्या बोलतात। अजितदादांनी अत्यंत पॉझिटिव्ह पद्धतीने घेतलेले आहे। 20 वर्ष झाले का माणूस ते एक रिटायरमेंट घेत असतात, स्वच्छ रिटायरमेंट ज्याला म्हणतात, आणि त्याचा बेनिफिट त्याच्या वारसांना होत असतो। म्हणून ही अट आता त्यांनी 25 जे आहेत, जे 25 झालंच असेल तरच घर मिळेल, ही अट शिथिल करण्याचं अजितदादांनी सुद्धा मान्य केलंय। परंतु त्याला कॅबिनेटची मंजुरी घेतल्यानंतरच हा ठराव पुढे येणार आहे। गए अधिवेशन में लाख पागे समिति की जो कई अहवाल के बारे में चर्चा की गई थी। कुछ आमदारों का कहना था कि ये समिति के इम्प्लीमेंट महानगर पालिका और नगर पालिका क्षेत्र में होता नहीं। सेकंड थिंग थी, जो मजदूर है, जो सिपाही है, उनको जो मुफ्त घर देने की जो योजना थी उसका इम्प्लीमेंट होता नहीं। उसके बारे में आज बैठक बुलाई गई थी। बैठक में सभी चर्चा पॉजिटिव तरीके से हुई। जो 8 जहां 25 साल का जिसने सर्विस किया उसी को ही घर मिलेगा, वो कम करके 20 करने की सिफारिश यहाँ की गई। अभी जल्द ही जब वो उसका कैबिनेट में प्रस्ताव आएगा, प्रस्ताव जब मंजूर होगा तो उस दिन से उनको ये अटी लागू हो जाएगी। और मुझे लगता है बहुत बड़ा दिलासा देने वाला काम किया। जो महिला उठाते, गंदा महिला को कचरा उठाते थे, उनके लिए रोबोटिक मशीन का जो खरीदी करने का है, उसके बारे में हमने अभी 500 कोटी की तरतूद की है। उसके बारे में भी उन्होंने आदेशित किया। चतुर्थ श्रेणी कामगार वर्ग आहे हा सगळा लाडपागे जो काही समितीचा शिफारस आहे, अहवाल समोर आलेला आहे। परंतु राज्यभरात हे चतुर्थ श्रेणी कामगार कंत्राटी पद्धतीने आहेत। त्यांच्या परमनंटच्या संदर्भात काही तुम्ही तुमच्या मंत्रालयाकडनं, तुमच्या खात्याकडनं काही ठोस पाऊल उपाययोजना काही राबवणार आहात? कंत्राटी कर्मचारी काही जे आहेत ते स्वतः कॉर्पोरेशनने घेतलेले आहेत, त्या संदर्भात निश्चित विचार केला जाणार आहे। परंतु जे बाहेरून आउटसोर्सिंग ज्याला म्हणतो, इतर कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून घेतलेल्या कर्मचाऱ्याबद्दलचा यामध्ये समावेश नाही। त्याचं बरं काल अजित पवारांचं स्नेहभोजन होतं, तुम्हाला निमंत्रण तर निधी वाटपासंदर्भात अजित पवारांशी चर्चा झाल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलेलं आहे। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार